वेलकम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. वाणिज्य संघटन व व्यवस्थापन इयत्ता 11वी हा विषय आपण अभ्यासाला घेतलेला आहे. हा विषय कॉमर्स या शाखेचा आहे, म्हणजेच वाणिज्य शाखेचा आहे. यामधील प्रकरण क्रमांक 6 व्यवसाय सहाय्यक संस्था या प्रकरणावरील आपण स्वाध्याय सोडवणार आहोत. प्रकरण संपल्यानंतर पाठ्यपुस्तकामध्ये जो स्वाध्याय दिलेला आहे, म्हणजे जे प्रश्न दिलेले आहेत त्यांची उत्तरं कशी लिहायची ते आपण आता पाहूया. प्रकरण क्रमांक 6 व्यवसाय सहाय्यक संस्था. या प्रकरणावर एकूण 7 प्रश्न आहेत. 7 प्रश्नांची उत्तरं एका व्हिडिओमध्ये न घेता त्याचे 3 भाग केलेत. पहिले 2 भाग 1 ते 3 प्रश्नाचा पहिला भाग, 4 आणि 5 प्रश्नाचा दुसरा भाग, हे दोन्ही व्हिडिओ या चॅनलच्या प्लेलिस्टवर जाऊन तुम्ही क्रमाने पाहू शकता. आज आपण 6वा आणि 7वा प्रश्न तिसऱ्या भागामध्ये सोडवत आहोत. प्रश्न क्रमांक 6. खालील प्रश्न सोडवा. 1. सिडबीद्वारे उपलब्ध होणारे विविध प्रकारचे अर्थसहाय्य सांगा. 2. शाश्वत विकासातील सिडबीची भूमिका सांगा. 3. ग्रामीण उद्योगांना करण्यात येणाऱ्या अर्थसहाय्यातील नाबार्डची भूमिका स्पष्ट करा. 4. KVICची उद्दिष्टे स्पष्ट करा. 5. रोजगार निर्मितीमध्ये KVICची भूमिका स्पष्ट करा. 6. स्वयंसहायता गटाची लोकशाही उभारणी सविस्तर स्पष्ट करा. 7. जागतिक बँकेची संघटनात्मक संरचना स्पष्ट करा. आपण या प्रश्नांची उत्तरं लिहूया. क्रमांक 1. सिडबीद्वारे उपलब्ध होणारे विविध प्रकारचे अर्थसहाय्य सांगा. उत्तर. सिडबी मुख्यतः पुढील 3 प्रकारे अर्थसहाय्य करते. अ. प्रत्यक्ष अर्थसहाय्य, ज्याद्वारे सूक्ष्म लघु मध्यम उद्योगांना खेळते भांडवल, मुदत कर्ज, परकीय चलन कर्ज, समभाग खरेदी करून अर्थसहाय्य करणे व ऊर्जा बचत योजना इत्यादीद्वारे अर्थसहाय्य करते. ब. अप्रत्यक्ष अर्थसहाय्य, ज्याद्वारे सिडबी राज्य पातळीवर सूक्ष्म लघु मध्यम उद्योगांना अर्थसहाय्य करणाऱ्या वित्तीय संस्थांना पुनर्वित्त अर्थसहाय्य करते. क. सूक्ष्म अर्थसहाय्य, ग्रामीण व निमशहरी भागातील छोटे छोटे उद्योजक व कारागीर यांना उद्योग स्थापण्यास सूक्ष्म अर्थसहाय्य करते. दुसरा प्रश्न आहे, शाश्वत विकासातील सिडबीची भूमिका सांगा. उत्तर. शाश्वत विकास म्हणजे कायमस्वरूपी व स्थिर विकास होय. सिडबी सूक्ष्म लघु मध्यम उद्योगांच्या स्थैर्यासाठी, बाजारात टिकून राहण्यासाठी विविध प्रकारे कार्य करते. त्याचबरोबर देशाच्या राष्ट्रीय संपत्तीचे रक्षण व पर्यावरणीय संपत्तीचे रक्षण या उद्योगांद्वारे व्हावे यासाठी मदत करते. सिडबी पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी व पर्यावरण नियंत्रणाचे फायदे याबद्दल या उद्योजकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी पुढाकार घेते. ही बँक ऊर्जा, सक्षम तंत्रज्ञान व सुयोग्य गुंतवणुकीच्या विविध योजनांवर भर देते. प्रदूषण कमी करण्यासाठी सूक्ष्म लघु मध्यम उद्योगांना विविध प्रकारे मदत करते. तिसरा प्रश्न आहे, ग्रामीण उद्योगांना करण्यात येणाऱ्या अर्थसहाय्यातील नाबार्डची भूमिका स्पष्ट करा. उत्तर. भारतातील ग्रामीण भागातील लघु उद्योग, कुटीर उद्योग, कुक्कुटपालन, शेळी व मेंढी पालन अशा छोट्या व्यवसायांना पुनर्वित्त पुरवठा करण्यामध्ये नाबार्ड महत्त्वाची भूमिका पार पाडते. ग्रामीण भागात रोजगार निर्मितीसाठी व्यापारी व सहकारी बँकांना नाबार्ड कर्ज पुरवठा करते. ग्रामीण नवउद्योजकांना प्रेरणा मिळावी म्हणून कौशल्य व उद्योजकता विकास कार्यक्रम नाबार्डकडून आयोजित केला जातो. त्यातून ग्रामीण भागात व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. प्रश्न 4. KVICची उद्दिष्टे स्पष्ट करा. उत्तर. KVICची उद्दिष्टे पुढीलप्रमाणे विशद करता येतील. 1. सामाजिक उद्दिष्ट, ग्रामीण भागामध्ये शेती हाच मुख्य व्यवसाय व रोजगाराचे साधन असते. परंतु शेती हा व्यवसाय फक्त हंगामी रोजगार पुरवतो. ग्रामीण लोकसंख्या खूप मोठी असल्याने खूप मोठ्या प्रमाणात बेरोजगारी निर्माण होते. ग्रामीण भागातील सर्वांना शेतीतून रोजगार उपलब्ध होऊ शकत नाही. खादी व ग्रामोद्योग आयोग बिगर शेती उद्योग निर्मिती करून कुटीरोद्योग, हस्तकला उद्योग,
कौशल्य यांना प्रोत्साहन देऊन त्याद्वारे रोजगार निर्मितीचा प्रयत्न करते. 2. आर्थिक उद्दिष्ट. ग्रामोद्योगातून निर्माण झालेल्या वस्तूंना राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळवून देण्यासाठी आयोग वेगवेगळ्या उपायांची योजना करते. उत्पादनांचे नवीन व नाविन्यपूर्ण प्रकार बाजारात आणते. उदाहरणार्थ डेनिम जीन्स. विक्री कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणाचे कार्यक्रम राबवते की ज्यामुळे परिणामकारक विपणन व विक्री होऊ शकते. प्रमाणित वस्तू, दर्जा याबाबत मानके निश्चित करते. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन बरोबर सामंजस्य करार करून ग्रामोद्योग वस्तूंना पाठबळ प्राप्त करून दिलेले आहे. अशा प्रकारे विक्रीयोग्य वस्तू निर्माण करणे, विक्री करणे हे आर्थिक उद्दिष्ट आहे. 3. व्यापक उद्दिष्ट. गरीब व दारिद्र्यातील ग्रामीण जनतेमध्ये आत्मविश्वास निर्माण करून गरिबीतून ग्रामोद्योगाच्या सहाय्याने बाहेर पडून आत्मनिर्भर होऊ शकतो असा विश्वास खादी व ग्रामोद्योग निर्माण करते. ग्रामीण कारागिरांना त्यांच्या कलाकौशल्याला प्रोत्साहन देण्याचे काम KVIC करते. ग्रामीण समाजामध्ये मजबूत ग्रामीण समुदाय भाव निर्माण करण्याचे खादी व ग्रामोद्योगाचे उद्दिष्ट असते. ग्रामीण भागात प्रति व्यक्ती अत्यल्प गुंतवणूक करून KVIC मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती करते. KVIC ग्रामीण भागात स्वयंरोजगाराची व अतिरिक्त रोजगारांची सुद्धा निर्मिती करते. 4. ग्रामीण विकास. भारताच्या ग्रामीण विकासामध्ये खादी व ग्रामोद्योग अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते. आयोग विशेष करून ग्रामीण भागातील नैसर्गिक संसाधनांचा व साधनसंपत्तीचा सुयोग्य वापर करण्यास चालना देऊन सूक्ष्म, लघु व कुटीर उद्योग सुरू करून ग्रामीण भागातील लोकांचे उत्पन्न वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवते. प्रश्न 5. रोजगार निर्मितीमध्ये KVICची भूमिका स्पष्ट करा. उत्तर. भारताची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. अतिरिक्त लोकसंख्येचा भार शेती क्षेत्रावर पडतो. मुळात शेतीचे स्वरूप हंगामी असते व रोजगारही हंगामी उपलब्ध होतो. त्यामुळे अतिरिक्त रोजगार निर्माण होऊ शकत नाही. बेरोजगारी वाढते. खादी व ग्रामोद्योग श्रमप्रधान आहे. या आयोगाची स्थापना बिगर कृषी रोजगाराच्या संधी निर्माण करणे या व्यापक उद्देशानेच झाली आहे. सामाजिक व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या विकासावर लक्ष केंद्रित करण्यासाठीच आयोग काम करते. ग्रामीण क्षेत्रामध्ये गुंतवणूक वाढवून रोजगार निर्मितीवर भर देण्याचे काम आयोग करीत आहे. प्रश्न 6. स्वयंसहायता गटाची लोकशाही उभारणी सविस्तर स्पष्ट करा. उत्तर. सर्व सदस्यांनी सर्व सदस्यांच्या हितासाठी चालवलेले गट हे या स्वयंसहायता गटाचे वैशिष्ट्य असते. सर्व सदस्य या गटामध्ये सक्रिय सहभागी असतात. सर्व सदस्य एकत्रितपणे योग्य नेतृत्वाची किंवा प्रमुखाची निवड किंवा नियुक्ती करतात. गटाच्या नियमित बैठका होतात. त्याची नोंद ठेवली जाते. सर्व हिशेब लिहिण्याची जबाबदारी गटाच्या प्रमुखावर असते. परस्पर चर्चा, संवाद, एकत्रित नेतृत्व या तत्वावर हे गट चालतात. प्रश्न 7. जागतिक बँकेची संघटनात्मक संरचना स्पष्ट करा. उत्तर. जागतिक बँकेच्या संघटनात्मक रचनेमध्ये राज्यपाल मंडळ, कार्यकारी संचालक मंडळ, सल्लागार समिती, कर्ज समिती, अध्यक्ष व इतर कर्मचारी सदस्य यांचा समावेश होतो. बँकेचे सर्व अधिकार हे बोर्ड ऑफ गव्हर्नर्सला असतात व हीच बँकेचे सर्वोच्च धोरण ठरवणारी संस्था आहे. प्रत्येक सदस्य देशाद्वारे 5 वर्षासाठी नियुक्त केलेल्या मंडळामध्ये एक गव्हर्नर व एक पर्यायी गव्हर्नर यांचा समावेश असतो. कार्यकारी संचालक मंडळामध्ये 21 सदस्य असतात. त्यापैकी 6 सदस्य हे अमेरिका, इंग्लंड, जर्मनी, फ्रान्स, जपान व भारत या 6 मोठ्या भागधारक देशांनी नियुक्त केलेले असतात व इतर 15 सदस्य वरील देशांव्यतिरिक्त देशांनी निवडलेले असतात. प्रश्न शेवटचा आहे या प्रकरणातील 7वा प्रश्न. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. सविस्तर उत्तरं लिहायची. 1. सिडबीची वैशिष्ट्ये सविस्तर स्पष्ट करा. 2. नाबार्डची वैशिष्ट्ये सविस्तर स्पष्ट करा. 3. KVICची वैशिष्ट्ये सविस्तर स्पष्ट करा. 4. स्वयंसहायता गटाची वैशिष्ट्ये सविस्तर स्पष्ट करा. आणि 5. जागतिक बँकेची वैशिष्ट्ये सविस्तर स्पष्ट करा. हे 5ही प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत. या स्वाध्यायामधील प्रश्नच परीक्षेला येत असतात.
प्रश्न पहिला आहे, सिडबीची वैशिष्ट्ये सविस्तर स्पष्ट करा. उत्तर, सिडबीची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे विशद करता येतील. 1. सूक्ष्म लघु मध्यम उद्योगांना अर्थसहाय्य करणारी संस्था. सिडबीची स्थापना ही मुख्यतः सूक्ष्म लघु व मध्यम उद्योगांना त्यांच्या गरजेनुसार लघु मध्यम व दीर्घ मुदतीचा अर्थपुरवठा करण्यासाठी झाली आहे. ही बँक सूक्ष्म लघु व मध्यम उद्योगांना अर्थसहाय्य करणारी प्रधान बँक आहे. सूक्ष्म लघु मध्यम उद्योगांना सहाय्य करणाऱ्या सर्व संस्थांमध्ये समन्वयक म्हणूनही सिडबी कार्य करते. तसेच बँकिंग व बँकेतर संस्थांना सूक्ष्म लघु मध्यम उद्योगांना अर्थपुरवठा करण्यासाठी पुनर्वित्त करते. जर सूक्ष्म लघु मध्यम उद्योगांची पारंपरिक पद्धतीने भांडवल उभारणीची गरज पूर्ण होऊ शकत नसेल तर सिडबी स्वतः अर्थसहाय्य करते. 2. शाश्वत विकास. शाश्वत विकास म्हणजे कायमस्वरूपी व स्थिर विकास होय. सिडबी सूक्ष्म लघु मध्यम उद्योगांच्या स्थैर्यासाठी, बाजारात टिकून राहण्यासाठी विविध प्रकारे कार्य करते. त्याचबरोबर देशाच्या राष्ट्रीय संपत्तीचे रक्षण व पर्यावरणीय संपत्तीचे रक्षण या उद्योगांद्वारे व्हावे यासाठी मदत करते. सिडबी पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी व पर्यावरण नियंत्रणाचे फायदे याबद्दल या उद्योजकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी पुढाकार घेते. ही बँक ऊर्जा, सक्षम तंत्रज्ञान व सुयोग्य गुंतवणुकीच्या विविध योजनांवर भर देते. प्रदूषण कमी करण्यासाठी सूक्ष्म लघु मध्यम उद्योगांना विविध प्रकारे मदत करते. 3. सल्लागार म्हणून कार्य. सिडबी सूक्ष्म लघु मध्यम उद्योगांमध्ये असणाऱ्या उद्योजकांचा उत्तम सल्लागार व मार्गदर्शक म्हणूनही कार्य करते. विशेषतः सूक्ष्म लघु मध्यम उद्योजकांना स्थानिक व आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळवून देण्यासाठी, त्यामध्ये अधिक विस्तार करण्यासाठी मार्गदर्शन करते. सूक्ष्म लघु मध्यम उद्योगांचे आधुनिकीकरण व्हावे व तंत्रज्ञानात अद्ययावतता यावी यासाठी सिडबी भरीव कार्य करते. 4. सूक्ष्म लघु मध्यम उद्योगांना सेवा पुरवणे. सिडबी विविध संस्थांद्वारे सूक्ष्म लघु मध्यम व्यवसायांना सेवा पुरवतात. त्या संस्था पुढीलप्रमाणे: 1. SVCL, नंतर 2. CGFTS MSE, 3. SMERA, 4. इंडिया SMETSL, 5. ISARC. तुम्ही एवढी नावं लिहिली तरी चालतील. हे इंग्रजीमध्ये त्याचं विश्लेषण दिलेलं आहे, ते नाही लिहिलं तरी चालेल. 5. राष्ट्रीय ध्येय प्राप्त करणे. रोजगार निर्मिती व दारिद्र्य निर्मूलन ही भारत देशाची महत्त्वाची राष्ट्रीय ध्येये आहेत. सिडबी या 2 ध्येयांच्या पूर्तीसाठी विविध योजना व कार्यक्रम यांची आखणी करते. जसे उद्योजकता विकासास चालना देणे, उद्योजकांमध्ये स्पर्धाशक्ती वाढवणे, त्यांचे कौशल्य विकसित व्हावे यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम राबवणे इत्यादी कार्य करते. महिलांमध्ये तसेच आर्थिक दुर्बल घटकातील व्यक्तींमध्ये उद्योजकता निर्माण व्हावी यासाठी सिडबी प्रयत्न करते. ही बँक ग्रामीण तसेच निमशहरी भागातील उद्योगांना अर्थपुरवठा करते की जेणेकरून या भागातील लोकांचे शहराकडे स्थलांतर रोखले जाईल. 6. विविध प्रकारे अर्थसहाय्य. सिडबी मुख्यतः 3 प्रकारे अर्थसहाय्य करते. अप्रत्यक्ष अर्थसहाय्य, ज्याद्वारे सूक्ष्म लघु मध्यम उद्योगांना खेळते भांडवल, मुदत कर्ज, परकीय चलन कर्ज, समभाग खरेदी करून अर्थसहाय्य करणे व ऊर्जा बचत योजना इत्यादीद्वारे अर्थसहाय्य करते. अप्रत्यक्ष अर्थसहाय्य, ज्याद्वारे सिडबी राज्य पातळीवर सूक्ष्म लघु मध्यम उद्योगांना अर्थसहाय्य करणाऱ्या वित्तीय संस्थांना पुनर्वित्त अर्थसहाय्य करते. सूक्ष्म अर्थसहाय्य, ग्रामीण व निमशहरी भागातील छोटे छोटे उद्योजक व कारागीर यांना उद्योग स्थापण्यास सूक्ष्म अर्थसहाय्य करते. क्रमांक 7. तंत्रज्ञान विषयक पुढाकार. सिडबी पुढील 2 योजनांद्वारे सूक्ष्म लघु मध्यम उद्योजकांना कर्जासाठी अर्ज करण्यापासून ते कर्ज मिळवणे व इतर सर्व प्रकारच्या सेवांमध्ये तांत्रिक सहाय्य उपलब्ध करून देते की ज्यामुळे त्वरित सेवा उपलब्ध होते. स्टार्टअप मित्र. या योजनेद्वारा सिडबी सर्वांना
म्हणजेच भागधारक, नवउद्योजक, गुंतवणूकदार, उद्योग मंडळ, मार्गदर्शक, सल्लागार व बँक यांना एकाच व्यासपीठावर आणते व नवउद्योजकास व्यवसाय सुरू करण्यास मदत करते व त्याला राज्य व केंद्र शासनासोबत ज्ञात भागीदार म्हणून सेवा उपलब्ध करून देते. ब. उद्यमी मित्र. एक संगणकीय प्रणाली ज्याद्वारे उद्योजकास बँकेची निवड, शाखेची निवड आपल्या पसंतीनुसार करता येते. ऑनलाईन अर्ज करणे, कागदपत्रे अपलोड करणे, पाठपुरावा करणे यामुळे शक्य होते व त्वरित अर्थपुरवठा मिळवण्यासाठी मदत होते. 8. अंमलबजावणी संस्था. भारत सरकारने सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योगांच्या विकासाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी अंमलबजावणी संस्थेचे दायित्व दिले आहे. सरकार जे अनुदान सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योगांना आधुनिकीकरणासाठी, अद्ययावतता आणण्यासाठी देते त्याच्या अंमलबजावणीची जबाबदारी सिडबीवर असते. दुसरा प्रश्न आहे सविस्तर उत्तर लिहायला. नाबार्डची वैशिष्ट्ये सविस्तर स्पष्ट करा. उत्तर. नाबार्डची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे विशद करता येतील. 1. शिखर बँक. भारतामध्ये ग्रामीण व कृषी क्षेत्राच्या विकासासाठी विविध प्रकारच्या वित्तीय संस्था कार्यरत आहेत. या सर्व वित्तीय संस्थांची व बँकांची नाबार्ड ही शिखर बँक आहे. सर्व देशातील ग्रामीण वित्तपुरवठा संस्थांची ध्येयधोरणे ठरवणे व वित्तपुरवठ्यासंबंधी अटी, शर्ती व नियम निश्चित करणे ही सर्व कामे शिखर बँक म्हणून नाबार्ड करते. सर्व प्रकारच्या ग्रामीण अर्थपुरवठ्यावर नियंत्रण व देखरेख ठेवण्याचे काम नाबार्ड करते. केंद्र सरकार व राज्य सरकार ग्रामीण भागातील कृषी क्षेत्राच्या विकासासाठी जी धोरणे ठरवते त्याची अंमलबजावणी करण्याचे काम नाबार्ड करते. 2. पुनर्वित्ताची सुविधा. ग्रामीण भागामध्ये राज्य सहकारी बँक, भूविकास बँक आणि विभागीय ग्रामीण बँक व इतर मान्यताप्राप्त संस्था वित्तपुरवठा करण्याचे काम करतात. या सर्वांना आवश्यक तो अर्थपुरवठा नाबार्डमार्फत केला जातो. या संस्थांची गरज ओळखून अल्प, मध्यम व दीर्घ मुदतीचा पतपुरवठा नाबार्डकडून केला जातो. तसेच अचानक येणारा ओला किंवा कोरडा दुष्काळ, नैसर्गिक आपत्ती अशा संकटसमयी शेतकऱ्यांना मदत करणाऱ्या व्यापारी व सहकारी बँकांना पुनर्वित्त सुविधा नाबार्ड पुरवते. 3. वित्तीय संस्थांना मदत. नाबार्ड वित्तीय संस्थांना विविध प्रकारे मदत करते. जसे सहकारी व ग्रामीण बँकांना ग्रामीण क्षेत्राच्या विकासाकरिता कृती आराखडा बनविण्याकरिता मार्गदर्शन करणे, कृती आराखड्याच्या अंमलबजावणीवर देखरेख ठेवणे, दैनंदिन कामकाजाचे संगणकीकरण करणे, व्यवस्थापनामध्ये माहिती प्रणालीचा उपयोग करणे, मनुष्यबळाचा विकास यासाठी आर्थिक मदत करणे अशा विविध प्रकारे नाबार्ड मदत करते. क्रमांक 4. ग्रामीण विकासासाठी अर्थसहाय्य. ग्रामीण विकासासाठी राज्य शासन विविध प्रकारच्या शासकीय योजनांची आखणी करीत असते. अशा सर्व योजनांच्या यशस्वीतेसाठी नाबार्ड अर्थपुरवठा करते. समाजातील दुर्बल घटकांच्या प्रगतीसाठी नाबार्ड अर्थपुरवठा करते. कृषी क्षेत्रातील लघु, सूक्ष्म, जलसिंचन कामातही महत्त्वाची कामगिरी करते. तसेच ग्रामीण भागातील बेरोजगारी कमी करण्यासाठी बिगर कृषी कार्यक्रम राबवते व बिगर कृषी क्षेत्रात रोजगार वाढावा म्हणून वित्तपुरवठा करते. 5. कृषी क्षेत्र वित्तपुरवठा संस्थांचे पर्यवेक्षण. अधिकोष नियमन कायदा 1949च्या मार्गदर्शक तत्वानुसार विभागीय ग्रामीण बँकांना व सहकारी बँकांना आपली हिशेबपत्रके तपासणी करून घ्यावी लागतात. ही तपासणी करण्याचे काम नाबार्ड करते. तसेच राज्य सहकारी शेती आणि ग्रामीण विकास बँकेची आणि बिगर पतपुरवठा सहकारी शिखर संस्थांची ऐच्छिक तपासणीसुद्धा नाबार्ड करते. 6. रिझर्व्ह बँकेला शिफारसी करणे. सर्व सहकारी बँकांना परवाना देण्यासंदर्भात तसेच राज्य सहकारी बँक आणि प्रादेशिक ग्रामीण बँकांना आपल्या नवीन शाखा उघडण्यासाठी नाबार्डकडून रिझर्व्ह बँकेला शिफारस केली जाते. 7. ग्रामीण उद्योगांना अर्थपुरवठा करणे. भारतातील ग्रामीण भागातील लघु उद्योग, कुटीर उद्योग, कुक्कुटपालन, शेळी मेंढी पालन अशा छोट्या व्यवसायांना पुनर्वित्त पुरवठा करण्यामध्ये नाबार्ड महत्त्वाची भूमिका पार पाडते. ग्रामीण भागात रोजगार निर्मितीसाठी व्यापारी व सहकारी बँकांना नाबार्ड कर्ज पुरवठा करते.
ग्रामीण नवउद्योजकांना प्रेरणा मिळावी म्हणून कौशल्य व उद्योजकता विकास कार्यक्रम नाबार्डकडून आयोजित केला जातो. त्यातून ग्रामीण भागात व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. 8. राष्ट्रीय विकासामध्ये भूमिका. शेती उत्पादनाला योग्य भाव मिळवण्यासाठी साठवणूक महत्त्वाची असते. साठवणूक सुधारणा व आधुनिकीकरणासाठी नाबार्ड महत्त्वाची भूमिका बजावते. तसेच शेती उत्पादनांच्या निर्यातीसाठी नाबार्ड चालना देते. देशाच्या विकासामध्ये हरित क्रांती, नील क्रांती व धवल क्रांतीच्या माध्यमातून शाश्वत विकास घडवून आणण्यामध्ये नाबार्ड महत्त्वाची भूमिका बजावते. 3रा प्रश्न, KVICची वैशिष्ट्ये सविस्तर स्पष्ट करा. उत्तर: KVICची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे विशद करता येतील. 1. ग्रामीण विकास. भारताचा विकास करायचा असेल तर ग्रामीण क्षेत्राचा विकास करणे आवश्यक आहे. कारण भारत हा कृषीप्रधान देश आहे व बहुसंख्य लोक ग्रामीण भागात राहतात. भारताच्या ग्रामीण क्षेत्राच्या विकासामध्ये KVICची भूमिका महत्त्वाची भूमिका बजावते. ग्रामीण भागातील नैसर्गिक साधन संपत्तीचा पुरेपूर व योग्य वापर करण्यास चालना देऊन ग्रामीण जनतेचे उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टीने KVIC विशेष प्रयत्न करते. शेतीव्यतिरिक्त छोटे उद्योग, कुटीर उद्योग, हस्तकला, कारागिरी यांच्या विकासाला चालना देण्याचे काम KVIC करते. 2. रोजगार निर्मिती. भारताची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. अतिरिक्त लोकसंख्येचा भार शेती क्षेत्रावर पडतो. मुळात शेतीचे स्वरूप हंगामी असते व रोजगारही हंगामी उपलब्ध होतो. त्यामुळे अतिरिक्त रोजगार निर्माण होऊ शकत नाही. बेरोजगारी वाढते. खादी व ग्रामोद्योग श्रमप्रधान आहे. या आयोगाची स्थापना बिगर कृषी रोजगाराच्या संधी निर्माण करणे या व्यापक उद्देशानेच झाली आहे. सामाजिक व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या विकासावर लक्ष केंद्रित करण्यासाठीच आयोग काम करते. ग्रामीण क्षेत्रामध्ये गुंतवणूक वाढवून रोजगार निर्मितीवर भर देण्याचे काम आयोग करीत आहे. क्रमांक 3. उद्योजकता विकास. KVICचे प्रमुख कार्य नवउद्योजकांना प्रेरणा, प्रोत्साहन देणे हे आहे. उपजीविकेच्या शेती या एकमेव पारंपरिक मार्गाव्यतिरिक्त इतर अन्य मार्ग उपलब्ध करून देण्यासाठी आयोग मदत करते. आयोग पारंपरिक व्यवसाय, त्यातील कारागीर, बेरोजगार युवक यांचे संघटन करून छोटे छोटे उद्योग स्थापन करून त्याद्वारे रोजगार वाढवण्याचे प्रयत्न करते व ग्रामीण भागातून होणारे स्थलांतर रोखण्याचेही कार्य करते. आंतरराष्ट्रीय व्यापार प्रदर्शनांमध्ये सहभागी होऊन आपल्या देशातील उत्पादनांची लोकप्रियता वाढावी म्हणून KVIC प्रयत्न करते. 4. आर्थिक सहाय्य. KVICने ग्रामीण भागात उद्योगधंदे वाढावेत व रोजगार निर्मिती व्हावी यासाठी अनेक योजना तयार केलेल्या आहेत. जर उद्योजक ग्रामीण क्षेत्रामध्ये उद्योग सुरू करणार असतील तर त्यांना भरीव आर्थिक सहाय्य करून अनुदान योजनांचा लाभ KVIC मिळवून देते. दुर्बल घटक, आदिवासी भाग व मागासवर्गीय लाभार्थ्यांसाठी विशेष अनुदान तरतुदी शासनाच्या मदतीने KVIC करते. तसेच हा आयोग खादी व ग्रामीण उद्योगांच्या विकासासाठी व क्रियान्वयनासाठी अनेक संस्थांना व व्यक्तींना अर्थसहाय्य करते. 5. संशोधन व विकास. बाजारपेठेमध्ये जागतिकीकरणामुळे तीव्र स्पर्धा आहे. या तीव्र स्पर्धेला तोंड देण्यासाठी KVIC विविध प्रकारचे संशोधन कार्य हाती घेते. उदाहरणार्थ डेनिम जीन्स हे नवीन उत्पादकांना प्रभावीपणे विपणन कार्य करता यावे म्हणून प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन KVIC करते. खादी उत्पादनाला चालना मिळण्यासाठी व त्याला गुणवत्तेचा दर्जा प्राप्त करण्यासाठी मानके निश्चित करते. KVICने नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन NID बरोबर डिझाईन संबंधित क्रियांमध्ये डिझाईन सहाय्य मिळावे म्हणून सामंजस्य करार केला आहे. उत्पादन खर्च कमी करून उत्पन्न वाढवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान, नवसंशोधन ही जबाबदारी KVIC पार पाडते. तसेच ग्रामीण उद्योगांच्या शाश्वत विकासासाठी अपारंपरिक ऊर्जाचा वापर वाढावा म्हणून KVIC प्रयत्न करते. क्रमांक 6. विपणन व जाहिरात. खादी व ग्रामोद्योगांच्या उत्पादनांकडे तरुणांचे आकर्षण वाढावे यासाठी KVIC प्रयत्न करते. त्यासाठी विद्यापीठ व महाविद्यालयांमध्ये प्रदर्शने, चर्चासत्रे, व्याख्याने आयोजित करून
नवीन दर्जेदार उत्पादनांची माहिती दिली जाते. जनतेला खादी उत्पादनांचे महत्त्व, त्यामध्ये स्वारस्य व आकर्षण वाढावे यासाठी KVICने विविध विपणन योजना सुरू केल्या आहेत. KVICला सरकारकडूनही प्रोत्साहन दिले जाते, ज्यामुळे उत्पादन स्पर्धात्मक होऊन उत्पन्न वाढते. क्रमांक 7. कार्ये. खादी व ग्रामीण उद्योगांच्या प्रसार व प्रसिद्धीची जबाबदारी KVICवर असते. त्यासाठी KVIC विविध कार्यक्रमांचे नियोजन, प्रचार व संघटन करते व सुयोग्य अंमलबजावणी करते. ग्रामीण कुशल कारागिरांना तांत्रिक प्रशिक्षण देऊन त्यांचे कौशल्य अधिक विकसित करण्याचे काम KVIC करते. KVIC स्वतंत्र प्रतिनिधींची नेमणूक करून त्यांच्याद्वारे खादी व ग्रामीण उद्योगांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करते. प्रश्न क्रमांक 4. स्वयंसहायता गटाची वैशिष्ट्ये सविस्तर स्पष्ट करा. उत्तर. स्वयंसहायता गटाची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे विशद करता येतील. 1. स्थापना. स्वयंसहायता गट हा एकजिन्सी व्यक्तींचा एक छोटा गट असतो. हे गट अशासकीय संस्थांद्वारे किंवा सरकारने नेमलेल्या समाजसेवी कार्यकर्त्यांच्या कार्यसंघाद्वारे NGO स्थापन केले जातात. या गटाची कोणत्याही कायद्यान्वये नोंदणी करणे सक्तीचे नाही. या गटांना सुस्पष्ट नियम व उपनियम असतात. त्यांना नियमित सभांचे आयोजन करावे लागते. सर्व कारभार लोकशाही पद्धतीने चालतो. 2. सदस्यता. सर्वसाधारणपणे परस्पर संबंध, मैत्री या संबंधातून व्यक्ती एकत्र येऊन हे गट स्थापन केले जातात. नॅशनल अर्बन लाईव्हहुड मिशन NULM अनुसार गट स्थापनेकरिता किमान 5 सदस्यांची आवश्यकता असते. अधिकाधिक कुटुंबांचा सहभाग वाढावा म्हणून एका कुटुंबातून एकच व्यक्ती सदस्य बनू शकते. सामान्यतः केवळ पुरुष किंवा केवळ महिलांचे कार्यसुलभतेसाठी गट असतात. महिला गट अधिक लोकप्रिय झाल्याचे दिसून येते. गटातील सर्व सदस्य समान सामाजिक व आर्थिक स्तर असणारे असतात. क्रमांक 3. लोकशाही व्यवस्था. सर्व सदस्यांनी सर्व सदस्यांच्या हितासाठी चालवलेले गट हे या स्वयंसहायता गटाचे वैशिष्ट्य असते. सर्व सदस्य या गटामध्ये सक्रिय सहभागी असतात. सर्व सदस्य एकत्रितपणे योग्य नेतृत्वाची किंवा प्रमुखाची निवड किंवा नियुक्ती करतात. गटाच्या नियमित बैठका होतात, त्याची नोंद ठेवली जाते. सर्व हिशेब लिहिण्याची जबाबदारी गटाच्या प्रमुखावर असते. परस्पर चर्चा, संवाद, एकत्रित नेतृत्व या तत्वावर हे गट चालतात. 4. बचतीची सवय. स्वयंसहायता गटाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे सामूहिक विकासासाठी बचत करणे होय. त्याचे महत्त्व सदस्यांना पटते. समूहातील सदस्य बचतीतून सामान्य निधीची उभारणी करतात व या निधीच्या आधारे बँकेकडून कर्ज प्राप्त होते. त्यातूनच उद्योग व्यवसायांना कर्ज देऊन ते सुरू केले जातात. सर्वांना स्वयंरोजगाराची संधी गटामुळे प्राप्त होते. क्रमांक 5. परस्पर विश्वास. भारतातील मोठ्या समस्यांचे किंवा आव्हानांचे निराकरण वैयक्तिकरित्या करणे खूप कठीण असते. गरिबी, निरक्षरता, आरोग्य, कौशल्य कमतरता या समस्या सामूहिक प्रयत्नांमधून सोडवल्या जाऊ शकतात, असा विश्वास स्वयंसहायता गटामुळे निर्माण होतो. स्वयंसहायता गटाची मूळ संकल्पनाच मुळी वैयक्तिक कमतरतांवर सामूहिक प्रयत्नाने मात करता येऊ शकते या तत्वावर आधारित आहे. या गटाद्वारे गरीब व वंचित घटक एकत्र आणण्याचे काम होते. परस्पर विश्वासाच्या माध्यमातून हजारो गरीब व उपेक्षित लोकांचे जीवनमान जडणघडणीचे कार्य या गटाद्वारे केले जाते. 6. उद्योजकता प्रोत्साहन. ग्रामीण भागातील गरीब व उपेक्षित समाजात उद्योजक बनण्याची प्रेरणा असली तरी भांडवल व व्यवस्थापकीय कौशल्याची कमतरता असते. स्वयंसहायता गट ही कमतरता भरून काढण्याचा प्रयत्न करतात. वेळेवर मिळणारे आर्थिक सहाय्य व व्यवस्थापकीय कौशल्य यामुळे छोट्या उद्योजकांना प्रोत्साहन मिळते. स्वयंसहायता गटामुळे ग्रामीण लोकांमध्ये उत्पन्न व रोजगार मिळवण्याचा आत्मविश्वास निर्माण होतो. स्वयंसहायता गट व शासन यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे नवउद्योजकांना कौशल्य विकास प्रशिक्षण व विपणन तांत्रिक सहाय्य देऊन प्रोत्साहित केले जाते. क्रमांक 7. महिला सशक्तीकरण. कोणत्याही देशाच्या विकासाच्या मानकांमध्ये
महिलांचा आर्थिक विकास किंवा महिला सशक्तीकरण ही काळाची गरज असते. संपूर्ण जगामध्ये महिलांच्या आर्थिक व सामाजिक विकासासाठी स्वयंसहाय्यता गट एक प्रभावी व नूतन माध्यम आहे. महिला सशक्तीकरणासाठी सरकार या गटांना विविध आर्थिक व आर्थिकेतर सहाय्य करीत असते. स्वयंसहाय्यता गट महिलांना ज्ञान, वित्त व संधी उपलब्ध करून देऊन सशक्त बनवतात. 8. तारणाशिवाय कर्ज. ग्रामीण गरीब व्यक्तींना औपचारिक संस्थांकडून तारणाशिवाय कर्ज उपलब्ध होत नाही. त्यामुळे या व्यक्तींना सावकाराकडून अधिक व्याजदराने कर्ज घ्यावे लागते. परंतु ही अडचण स्वयंसहाय्यता गटामुळे दूर होते. स्वयंसहाय्यता गट गरीब व्यक्तींना छोट्या रकमेचे कर्ज बँकेपेक्षा कमी व्याजदराने व तारणाशिवाय उपलब्ध करून देतो. त्यामुळे त्या व्यक्तींसाठी व कुटुंबासाठी रोजगाराची संधी उपलब्ध होते. परस्पर विश्वासाच्या तत्त्वावर कमी कागदपत्रांच्या आधारे कर्ज उपलब्ध करून दिले जाते. घेतलेल्या कर्जाच्या परतफेडीची तारीख निश्चित केली जाते. तारण गटाचे सर्व सदस्य कर्ज घेतलेल्या सदस्यांकडून परतफेड करण्यासाठी रक्कम जमा करण्यास जबाबदार असतात. प्रश्न 5. जागतिक बँकेची वैशिष्ट्ये सविस्तर स्पष्ट करा. उत्तर. जागतिक बँकेची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे विशद करता येतील. 1. संघटना व संरचना. जागतिक बँकेच्या संघटन रचनेमध्ये राज्यपाल मंडळ, कार्यकारी संचालक मंडळ, सल्लागार समिती, कर्ज समिती, बँकेचे अध्यक्ष व कर्मचारी किंवा सदस्य या सर्वांचा समावेश असतो. बँकेचे सर्व अधिकार हे बोर्ड ऑफ गव्हर्नर्सला असतात. हीच बँकेचे सर्वोच्च धोरण ठरवते. प्रत्येक सदस्य देशाद्वारे नियुक्त केलेल्या मंडळामध्ये एक गव्हर्नर व एक पर्यायी गव्हर्नर यांचा समावेश असतो. त्यांचा कालावधी 5 वर्षासाठी असतो. बँकेच्या कार्यकारी संचालक मंडळामध्ये 21 सदस्य असतात. त्यापैकी 6 सदस्य हे अमेरिका, इंग्लंड, जर्मनी, फ्रान्स, जपान व भारत या मोठ्या भागधारक देशांनी नियुक्त केलेले असतात. बाकीचे 15 सदस्य इतर देशांनी निवडलेले असतात. 2. उद्दिष्टे. जागतिक बँकेने 2030 पर्यंत जागतिक स्तरावर 2 उद्दिष्टे निश्चित केलेली आहेत. 1. दारिद्र्य निर्मूलन. हे जागतिक बँकेचे मुख्य उद्दिष्ट आहे. प्रतिदिवस $1.90पेक्षाही ज्या लोकांचे उत्पन्न कमी आहे अशा एकूण लोकसंख्येची टक्केवारी कमी करून ती 3% आणणे. 2. जगातील प्रत्येक देशाच्या तळाच्या म्हणजे 40% उत्पन्न असणाऱ्या लोकसंख्येकडे विशेष लक्ष पुरवून त्यांचे उत्पन्न वाढवणे व समृद्धीसाठी प्रयत्न करणे. या 2 मुख्य उद्दिष्टांशिवाय जागतिक बँक विकसनशील देशांना आर्थिक व तांत्रिक सहाय्य पुरवते. ही बँक दारिद्र्य निर्मूलन व विकास यासाठी काम करणारी महत्त्वपूर्ण भागीदारी संस्था आहे. क्रमांक 3. आर्थिक उत्पादने व सेवा. जागतिक बँक पुढील सेवा उपलब्ध करून देते. क्रमांक 1. कमी व्याजदराने कर्जे. 2. 0 ते कमी व्याजदराने पत. 3. विकसनशील देशांच्या प्रकल्पांसाठी अनुदान. तसेच जागतिक बँक शिक्षण, आरोग्य, सार्वजनिक प्रशासन, पायाभूत सुविधा, आर्थिक व खाजगी क्षेत्रातील विकास, शेती, पर्यावरण व नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन अशा विविध क्षेत्रांना देशांकडून प्रस्ताव आल्यास सहाय्य करते. तसेच ही बँक आपले काही प्रकल्प सरकार, बहुपक्षीय संस्था, व्यावसायिक बँका, निर्यात पतसंस्था व खाजगी क्षेत्रातील गुंतवणूकदार यांच्यासह वित्त पुरवठ्याने राबवते. क्रमांक 4. नाविन्यपूर्ण ज्ञान सामायिकरण. ज्ञान सामायिकरण म्हणजे जागतिक स्तरावरील ज्ञानाचा सर्वांना लाभ करून देणे. जागतिक बँक विकसनशील देशांना धोरणात्मक सल्ला, संशोधन आणि विश्लेषण यांची माहिती व तांत्रिक सहकार्य उपलब्ध करून देते. जागतिक बँकेचे विश्लेषणात्मक कार्य विकसनशील देशांच्या विकासासाठी व क्षमता वृद्धीसाठी उपयुक्त ठरते. जागतिक बँक विकासाच्या मुद्द्यावर आयोजित परिषदांचे प्रायोजकत्व स्वीकारते, त्यामध्ये सहभाग घेते. थोडक्यात विकसनशील देशांना सर्वोत्तम जागतिक प्रगतीसाठी एक माध्यम म्हणून जागतिक बँक कार्य करते. 5. नाविन्यपूर्णता, उद्योजकता व योग्यता. नाविन्यपूर्णता व उद्योजकता याद्वारे खऱ्या अर्थाने जागतिक विकासाला चालना मिळते.
हे जागतिक बँकेने ओळखले व त्यामुळे ही बँक नाविन्यपूर्ण व उद्योजकताभिमुख प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करते. जागतिक बँक आंतरराष्ट्रीय अनुभव, ज्ञान, संशोधन आणि गुंतवणुकीद्वारे सदस्य देशांना नाविन्यपूर्णता आणि उद्योजकता यांच्या विकासासाठी विविध सुविधा पुरवते, जसे धोरणे आखणे, व्यूहरचना करणे, नियम करणे इत्यादी. नाविन्यपूर्णता व उद्योजकता यामुळे उच्च उत्पादन क्षमता वाढते व त्यामुळे आर्थिक विकास शक्य होतो. तसेच दारिद्र्य निर्मूलन व रोजगार निर्मिती ही शक्य होते. क्रमांक 6. सामाजिक विकास. जागतिक बँक शासन, समुदाय, सामाजिक संस्था, खाजगी क्षेत्रातील संस्था व वंचित घटकांसह सर्व समाजाच्या विकासासाठी कार्य करते. जागतिक बँकेचे सामाजिक विकासाचे उद्दिष्ट जनकेंद्रित म्हणजेच सामान्य माणसाचा विकास असे आहे. सामाजिक विकास झाल्यास आर्थिक विकासाला चालना मिळते व लोकांचे राहणीमान व जीवनशैली सुधारते. गरीब व वंचित घटक विकास प्रक्रियेत समाविष्ट होतात. जागतिक बँक वेळोवेळी दारिद्र्य व सामाजिक प्रश्नांची जोखीम यांचे विश्लेषण करते. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आवडलेले व्हिडिओ लाईक, कमेंट, शेअर जरूर करा. अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा.